लावलं हे सामान्यांना जाणून घेण्याची अपेक्षा आहे। अर्थसंकल्प इंग्लिशमध्ये सादर झालाय। कुठल्या सेक्टरमध्ये कशा पद्धतीची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, तुम्ही कसं पाहता या अर्थसंकल्पाकडे? मी या अर्थसंकल्पाकडे अशा दृष्टीने पाहतो की एक सेक्टर नाही पण ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी काय करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी जे 9 प्रायोरिटीज ज्या डिफाईन केल्या होत्या त्या सगळ्या सेक्टरना म्हणजे लागतात। तसं बघितलं तर ॲग्रिकल्चर म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, सर्व्हिसेस म्हणा, तर त्या दृष्टीने मी त्यांचा जो उपक्रम आहे तो 5 वर्षाचा दृष्टिकोन करून पुढे ठेवलेला आहे। ते एक छान गोष्ट आहे, कारण काय आहे आज बजेट एका वर्षामध्ये काही फारसा इम्पॅक्ट होतोच असं नाही आहे। आपल्याला 5 वर्षाचं पुढे बघितलं पाहिजे आणि आज गव्हर्नमेंट कॉन्फिडंट आहे की 5 वर्ष दे विल रन दिस कंट्री, तर त्यामुळे एक दृष्टिकोन चांगला वाटला मला। तो एक भाग आहे। जवळजवळ 40 ते 45% लोक ॲग्रिकल्चरमध्ये जॉब्स करतात आज आणि त्यांचं जे ॲन्युअल इन्कम आहे ते एवढं कमी आहे की ते जर वाढवलं नाही आपण तर आपल्याला गरिबी कमी करता येणार नाही। तर जे काही आपण ॲग्रिकल्चर सेक्टरला केलं त्याचा जर फायदा जर त्या 40-45% लोकांना झाला तर कदाचित ते पुढे येऊन बरेचसे लोक ॲग्रिकल्चरच्या बाहेर येऊन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा येतील, त्याचा पण फायदा होईल आपल्याला। तर ओव्हरऑल चांगलं वाटलं मला ॲग्रिकल्चर। एक पॉझिटिव्ह पार्ट असा म्हणू त्याचा की आज जी आपल्या ईस्टर्न स्टेट्स जी आहेत आणि बिहार त्याच्यात इन्क्लूड आहे, फारच मागासलेले आहेत आणि तुम्ही बघा आज पर कॅपिटा इन्कम बिहारचं आणि महाराष्ट्राचं तर एक तिप्पट 4-4पट एवढा फरक असावा। तर त्या स्टेटला काही चांगलं झालं तर सगळ्या देशाला फायदा होईल त्याचा आणि त्याप्रमाणे त्याच्यात काही निगेटिव्ह असं नाही वाटलं मला। इन्कम टॅक्समध्ये काही अंशतः बदल करण्यात आलेले आहे, तो जरा निगेटिव्ह वाटला। हे कॅपिटल गेन्स टॅक्स केलं तर त्यांचं तेवढं नुकसान होईल, तर हे कॅपिटल गेन्समध्ये काही बदल करता आला तर चांगलं होईल असं वाटतं मला। ओरिजिनल जो ठेवला आहे तोच केला तर बरं होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई।